क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करू नका. ओके. शॉर्टकट घेऊ नका. शॉर्टकटनी लवकर पोचतो का माणूस पोचतो. यात मी वेगळं उदाहरण देतो की मी एक माणूस आहे आणि होपफुली खूप तुमच्याही मेंबर्स जे असतील की सिग्नल पाळतात, पण खूप लोक असतात की ते लाल सिग्नल मधनं जातात ते, मग तुम्हाला हिरवा मिळतो, तुम्ही जातात, तर तुम्ही तिथे पुढच्या सिग्नलला तो माणूस अडकलेला असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं अरे हा गेला पुढे वगैरे वगैरे, पण शेवटी ते 19-20 का फरक म्हणतात तसं 2-4 मिनिटाचा फरक पडू शकतो फार फार. त्यामुळे शॉर्टकट घेऊ नका, कारण तुमच्या धंद्याच्या सुरुवातीच्या काळात क्वालिटी इज क्वीन. किंग म्हणत नाहीये, आपल्या महिला अंतर्गतच क्वालिटी इज क्वीन. त्यामुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू नका. सेकंड थिंग म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा. जे काय करा ते कन्सिस्टन्सी ठेवा. मग आता उदाहरणार्थ परत मी म्हणतो त्या मल्टीटास्किंगच्या विषयात जातो की तुमच्या पर्सनल लाईफ सिच्युएशनच्या दृष्टीने काही वेळेस असू शकतं की अचानक मी काहीतरी केलं, मग 10 दिवस माझं हे बंद होतं, पण काय मला फॅमिली काहीतरी इश्यू होतं आणि घरी कोणतरी आजारी होतं वगैरे वगैरे. असं हे जरी का अनफॉर्च्युनेटली व्हायला लागलं आणि करायला लागलं तरी ते धंद्याच्या दृष्टीने चांगलं नाही. तर यू हॅव टू हॅव सम अल्टरनेटिव्ह की मला जर का दुसरीकडे लक्ष द्यायला लागलं, घरी काहीकडे होतं, काहीतरी होतं, अनटुवर्ड काहीतरी होतं, तर माय बिझनेस शुड नॉट. मी आता एक उदाहरण देतो की म्हणजे होम बेकर सारखं की हे आहे की आता समजा मी 50ची बाई आहे आणि मी होम बेकिंगचं काहीतरी चालू केलं, पण आता माझ्या मुलीचं बाळणपण आहे, म्हणून ती मुलगी घरी आली, मग माझं 2 महिने माझं ते होम बेकिंग बंदच आहे, मग मी परत चालू केलं. मग ते हॉबी म्हणून तुम्ही ठेवा.